आधी माणसं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सत्या झोपलेला असतो, तेव्हा तिथे निरुपा येते. आता निरुपा तिथे आल्यानंतर ती सत्याशी बोलत असते. ती म्हणत असते, खरं सांगू का सत्या, तुला आता हळूहळू चालायला हवं, हळूहळू एक्सरसाइज करायला हवी. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तुला ना इथे हे पायाचे एक्सरसाइजसुद्धा करायला हवेत. तेव्हा मीरा तिथे येते आणि ती म्हणत असते, खरं सांगू का सासूबाई, मी काय म्हणते ऐका ना, मला ना हल्ली खूप कामं वाढलेले आहेत. मग एवढे सगळे कामं वाढलेले असल्या कारणाने मी काय म्हणते, तुम्ही ना ह्या सगळ्या गोष्टी करा बरं. म्हणजे बघा ना, तुम्ही आता ह्यांचं सगळं काही करा. ह्यांच्या गोळ्या वगैरे, त्याचबरोबर यांचं जेवण खावण, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हीच करा. तुम्ही ह्यांना कसं वेळेवर देऊ शकता. मला ना दुकानाचं आणि हा सगळा फार लोड होतोय बरं का. तेव्हा निरुपा म्हणत असते, गप्प बस ग, तू मला हे सगळं काही सांगायची काही गरज नाही. मी माझं सगळं वेळेवरच करते आणि तू उगाचच माझ्या मध्ये मध्ये करू नकोस, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा मीरा म्हणत असते, अहो सासूबाई, असं काय करताय, मी काही एक चुकीचं बोलत नाही. मी अगदीच तुम्हाला बरोबरच सांगत आहे की हे सगळं काही तुम्ही करा म्हणून. आणि हे बघा ना सासूबाई, तुम्ही त्यांना वेळेवर गोळ्या देणं, औषध देणं, त्याचबरोबर आता डॉक्टरांनी सांगितलंय ना. तेव्हा निरुपा म्हणत असते, अगं गप्प बस ग, माझा पोरगा ना अगदी धनधाकट आहे, त्याला ना इथे गोळ्या औषधं खाण्याची काहीच गरज नाही. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही नाही, असं कसं, हे बघा, आणि काय हो, मला एक गोष्ट सांगा, जर तुम्ही गोळ्या नाही खाल्ल्या तर तुमच्या आईला आवडणार नाही ना. त्यावर सत्या म्हणत असतो, हो ग धुमकेतू, तू काळजी करू नकोस. आणि इथे आईला अजिबात आवडणार नाही की मी गोळ्या वगैरे नाही खाल्ल्या, ते तू नको काळजी करूस. आणि त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की तुम्हीच आता ह्या गोळ्या आणि हे सगळं काही दिलं पाहिजे, असं इकडे ती बोलते. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की निरुपा आता इकडे सत्याला गोळ्या देण्याचं टाळत असते. पण मीराच्या ह्या शक्कल लढवल्यामुळे तिला आता शेवटी सत्याला गोळ्या द्याव्याच लागणार असतात. तेव्हा आता निरुपा म्हणत असते, बरोबर बाई, ठीक आहे, देते मी गोळ्या, नको उगाचच नाही त्या गोष्टी इथे बोलू, समजलं, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. त्याच वेळेला आपण पाहतो इकडे आता दुसऱ्या बाजूला मीरा म्हणत असते, ते काय ना सासूबाई, त्या दिवशी डॉक्टरांकडे गेलो होतो, तर मग डॉक्टरांनी एक गोष्ट सांगितली, आणि ती म्हणजेच की यांच्या पायांची आणि हाताची एक्सरसाइज करून घ्यायला सांगितली. ती सुद्धा तुम्ही चांगली करून घ्याल. बघा ना, मी केव्हापासून ह्यांची एक्सरसाइज करून घेण्याचा प्रयत्न करते, पण हे ना माझं अजिबातच ऐकत नाही येतं. सासूबाई, कसं आहे ना, ते तुमचंच ऐकतील बघा. तुम्ही त्यांच्या हाताची आणि पायाची व्यवस्थित एक्सरसाइज करून घ्या बरं. त्यावर आता इकडे निरुपा म्हणत असते, हो हो, घेते ना, सगळं काही करून घेते. आता लगेचच निरुपा इकडे एक्सरसाइज करायला लागते. आणि तेव्हा सत्य मात्र काहीच बोलत नाही. त्यावर मीरा मुद्दामच म्हणत असते, बघितलं, आतापर्यंत मी एवढं सगळं काही करत होते, पण तुम्हाला ना माझ्याकडून काही करूनच घ्यायचं नव्हतं, आणि आता आई करायला लागलेली आहे तर तुम्ही बरोबर हे सगळं काही करायला लागलेलं आहात, बरोबर ना, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे हा जो काही सत्य आहे तो म्हणत असतो, नाही ग धुमकेतू, तसं काही नाही, अजिबातच तसं काही नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा निरुपा म्हणत असते, हो हो चालेल ना. तेव्हा मीरा म्हणत असते, हे बघा, आता आईला तुमच्या अजिबात दुखवायचं नाही आहे, म्हणजे तुमची आई जसं जसं सांगेल तसं तसं सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या त्या पद्धतीने करायच्या आहेत. तेव्हा सत्या म्हणत असतो, हो हो, मी सगळं जसं माझी आई सांगेल ना तसंच करणार आहे, तू अजिबात काळजीसुद्धा करू नकोस, असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते. आणि ती म्हणजे की आता निरुपाला इकडे ती सांगत असते, असं करा, तसं करा, ह्या गोष्टी करा, त्या गोष्टी करा, पण निरुपाला मात्र ते अजिबात काहीच करायचं नसतं. आणि त्यामुळेच आता इकडे निरुपा तिथून काढता पाय घेण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मनातच निरुपा म्हणत असते, मला माहिती ना, हे सगळं तू माझ्याकडून मुद्दामून करून घ्यायला लागलेली आहेस, ह्या सगळ्या गोष्टी तुला माझ्याकडून मुद्दामून करून घ्यायच्यात. तुला असं दाखवून द्यायचं आहे की इकडे मी सत्याची किती काळजी करते, पण तू काळजी करू नकोस, मी सुद्धा निरुपा आहे इथे. तुम्हाला मी इथे सत्याला गोळ्या देण्याचं आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं टाळत आहे, पण तू मुद्दामून हे सगळं काही माझ्याकडून करून घेतेस ना, असं आता इकडे ती बोलते. तेवढ्यातच निरुपाचा फोन वाजलेला असतो. आणि तेव्हा निरुपा म्हणत असते, बाई बाई, खरंच ना, हे एक्सरसाइज करताना ना माझे हात गळून आले. त्याचं काय ना मीरा, हे बघ, तू ना इथे एक्सरसाइज करून घे बरं, आणि त्यानंतर मला ना थोडंसं काम आहे, मला ना फोनवरती बोलायचं आहे, आणि
आणि मीना फोनवरती बोलते आणि त्यानंतर मीना एक्सरसाइज करते असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे ती निघून जाते. निघून गेल्यानंतर सत्याचा हात ती तसाच ठेवते. सत्याचा हात तसाच ठेवल्यानंतर आता मीरा पुढे येते आणि पुढे आल्यानंतर इकडे ती सत्याची एक्सरसाइज करून घ्यायला लागत असते. सत्याची एक्सरसाइज करून घ्यायला लागल्यानंतर आता इकडे निरुपा खोलीत जाते आणि खोलीत गेल्यानंतर तिची चिडचिड होत असते. तेव्हा तिथे पंकज येतो आणि पंकज आल्यानंतर म्हणत असतो, मम्मा मम्मा बघ ना, काय करावं ना ते मला काहीच कळत नाही. तेव्हा निरुपा म्हणत असते, कशाबद्दल आणि कशाबद्दल तुला कळत नाही. त्यावर तो म्हणत असतो, ते बघ ना, जे काही इथे गाडीचा अपघात सत्याचा घडून आणणारे जे काही ड्रायव्हर आहे ना, तो सतत मला इथे पैसे मागत आहे. तेव्हा निरुपा म्हणत असते, जा रे पंकज तिकडे जा आणि जे काही आहे ना ते तुझं तुझं मिटव ना. तू सतत इकडे माझ्याकडे का आणि कशामुळे पैसे मागायला येतोयस? तुला साध्या बेसिक गोष्टी इथे कळत नाही का? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा तो म्हणत असतो, अगं मम्मा आपण मी कुठून देणार आहे पैसे? गप्प बस रे. आता मला असं काहीतरी मोठं करावं लागणार आहे ना, आणि मोठं केल्यानंतर सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित होतील. आणि काय करणार आहेस? काय करणार आहे? त्या मीराला विष देणार आहे. त्या मीराला विष देऊन इथे मारून टाकणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा सत्या पंकज म्हणत असतो, म्हणजे नेमकं कसं देणार आहेस? तू बघच आता काय करते तर. असं म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निरुपा लवकरच उठलेली असते. सगळं काही आवरून तिने घेतलेलं असतं आणि सगळं काही आवरून घेतल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे मीरा तिची कामं करत असते आणि सगळे काही कामं झाल्यानंतर मीरा आता चहा घेणार असते आणि त्यानंतर ती आता इकडे किचनमध्ये येते आणि निरुपा मीराने बनवलेला चहा कपामध्ये ओतते आणि त्यानंतर ती म्हणत असते, आता नक्की मीराचे कपडे वगैरे वाळत घालून झाले ना तर मीरा इथे येईल आणि त्यानंतर मग ती चहा घेईल. मग आता मी तिच्यासाठी चहा बनवूनच ठेवते असं म्हणून कपामध्ये ओतलेल्या चहामध्ये ती विष टाकत असते. तेवढ्यातच तिथे आता पंकज येतो आणि पंकज तिथे आल्यानंतर तो म्हणत असतो, मम्मा काय करतेस? त्यावरती म्हणत असते, काय करतेस म्हणजे? अरे मीराला मारण्याचा प्लॅन जो आहे ना तो करायचा नाहीये का? असं म्हणून त्याच्या हाती विष ओतत असते. आता हे सगळं काही रियाने इथे पाहिलेलं असतं आणि हे सगळं काही रियाने पाहिल्यानंतर रियाला आता खूप मोठा धक्का बसतो. तर आता इकडे मीराची सगळी कामं आटोपलेली असतात आणि त्यावेळेला आता इकडे ती सत्याजवळ येऊन बसलेली असते. तेव्हा सत्या म्हणत असतो, काय झालं धूमकेतू? तेव्हा ती म्हणत असते, नाही हो काही नाही झालं. आणि काय हो तुम्ही गोळ्या वगैरे घेतल्या ना? तेव्हा तो म्हणत असतो, नाही आणखी घेतो ना. तेवढ्यातच निरुपा तिथे येते आणि निरुपाच्या हातामध्ये मीरासाठी तिने जो विष घालून तयार केलेला चहा असतो तो ती घेऊन येते आणि घेऊन आल्यानंतर ती इथे मीराला म्हणत असते, हे बघ मीरा, तुझ्यासाठी चहा आणलाय. अगं तसाच ठेवला होतास, म्हटलं आता घेशील मग घेशील, पण तू घेतला नाही आहेस ना. झाली तुझी सगळी कामं, हे घे बरं. कामं झाली असली तर हा गरमागरम चहा पिऊन घे. त्यावर आता इकडे मीरा म्हणत असते, अहो सासूबाई कशाला उगाचच आणला? मी घेतला असताना. नाही नाही नको राहू द्या, तुम्ही घ्या चहा. तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं धुमके तू असं काय करतेस? माझ्या आईनं एवढा प्रेमाने तुझ्याकरिता चहा बनवून आणलेला आहे तर तू घेणार नाही आहेस? घे ना प्लीज, असं म्हणू नकोस ना. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही हो नको, मी चहा घेतला तर तुम्ही मला किती ओरडता ही माहिती ना तुम्हाला. तेव्हा सत्या म्हणत असतो, नाही ओरडणार, आता घे, कारण माझ्या आईनं बनवून आणलेला आहे ना. तेव्हा शेवटी मीरा तो चहाचा कप हातामध्ये घेते आणि फुंकर मारून पिणार. तेवढ्यातच आता इकडे मीराला आठवत असतं. ती म्हणत असते, अरे बापरे, मी तर ह्या चहा पिण्याच्या नादामध्ये बाकी सगळ्या गोष्टी विसरूनच गेले. काय विसरलीस आता? अगं गार होईल ना, घे ना पटकन पिऊन. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही हो सासूबाई, मग असे कपडे वाळत घातले आणि कालचे कपडे वाळलेले काढले ते तसेच राहिले. थांबा, आता ना त्याच्या घड्या करणं खूप गरजेचं आहे. असं म्हणून आता तिथे असलेले टेबलवरचे कपडे ती घेते आणि त्याच्या घड्या करत लागते. तेव्हा निरुपा म्हणत असते, बघितलंस ना सत्या, अरे गार होईल ना चहा. परत म्हणतो मी हिच्यासाठी काही करत नाहीये म्हणून. बघ आता एवढं प्रेमाने हिच्यासाठी चहा बनवून आणलाय तरी सुद्धा ती चहा घेण्याच्या भानगडीतच पडत नाही. काय करायचं कळत नाही. त्यावर सत्या म्हणत असतो, अगं निरुपा झालं का? तेव्हा मीरा म्हणत असते, झालं आलेस ना, थोडंसं राहिलंय, राहू दे गाई, ती आल्यावर घेईल चहा. असं सुद्धा आता इकडे ती बोलते. त्यानंतर आपण पाहतो की इकडे आता मीरा म्हणत असते, हा चहा घेते आता, पण काय हो मला एक गोष्ट सांगा, तुम्ही गोळ्या वगैरे घेतल्या का? तेव्हा तो म्हणत असतो, नाही आता घेतो ना. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की मीरा चहाचा कप तोंडाजवळ घेऊन जाते आणि त्यानंतर पुन्हा एकदा म्हणत असते, नाही थांबा, तुम्हाला गोळ्या द्यायच्या राहिल्यात ना, मग मी हा चहा कसा काय घेऊ शकते बरं? अहो तुम्हाला उशीर होईल ना, वेळेवर गोळ्या घेणं गरजेचं आहे की नाही, असं
असं इकडे ती बोलते आणि निरूपाच्या हातामध्ये पुन्हा कप देते आणि उठून गोळ्या द्यायला जाते. आता गोळ्या दिल्यानंतर निरूपाला राग येत असतो. ती म्हणत असते एकदा गटकन हिने पिऊन टाकला ना तर मग ह्या जगातून ती कायमची निघून जाईल. हिला कसं कळत नाही असं ती मनाशीच बडबड करत असते. त्यानंतर आपण इकडे पाहतो की आता सत्या गोळ्या खात असतो आणि त्यानंतर गोळ्या खाल्ल्यानंतर निरूपा पुन्हा म्हणत असते बरं बाई झालं का तुझं एकदाच, जर तुझं झालं असलं तर घेतेस का आता चहा. तेव्हा आता इकडे मीरा म्हणत असते हां घेते ना. पण त्यानंतर पुन्हा मीरा हातामध्ये कप घेऊन पुन्हा निरूपाकडे पाहते आणि म्हणत असते सासूबाई माफ करा पण मी हा चहा नाही पिऊ शकत. तेव्हा निरूपा म्हणत असते का. त्यावर मीरा म्हणत असते कारण ह्यामध्ये तुम्ही विष घातलं आहे. त्यावर निरूपा आता कांगावा करते आणि म्हणत असते अगो बाई बघितलंस का सत्या कशी बोलायला लागलेली आहे ही. मी आणि का बरं विष घालेल त्याच्यामध्ये. अगं तुला काही डोक्याचा भाग आहे का. हे बघ मी तुझ्या चहामध्ये का विष घालेल. नाही 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 सत्या मी असं अजिबात काहीच नाही केलेलं. तू माझ्यावर विश्वास ठेव सत्या. असं इकडे निरूपा कांगावा करून म्हणत असते. त्याच वेळेला आता इकडे मीरा म्हणत असते नाही ह्या खोटं बोलायल्यात. मला माहिती ना रियाने मला सांगितलंय आणि रियाने स्वतः बघितलंय ह्यांना त्या चहामध्ये विष घालताना. आणि मी खोटं थोडीच सांगत आहे. अजिबात खोटं नाही आहे. हे सगळं काही खरं आहे. तेव्हा निरूपा म्हणत असते अरे सत्या बघितलंस ना मी हल्ली हिच्यासाठी कितीही आणि काही जरी केलं ना तरीसुद्धा हिला कोणत्याच गोष्टीचा फरक पडत नाही. मी सांगते ना मी ह्यामध्ये काहीच विष वगैरे घातलं नाही. तेव्हा सत्या हसतो आणि म्हणत असतो अगं धूमकेतू असं का करतेस. अगं माझी आई ह्या सगळ्या गोष्टी का करेल. ती असं काहीच नाही करणार. तेव्हा मीरा म्हणत असते नाही तुम्हाला वाटतं तसं अजिबातच नाही. ह्या तुमच्याशी खोटं बोलतायत. ह्या सगळं नाटक करतायत आणि ह्यांनी त्या चहामध्ये विष टाकले. त्यावर सत्या म्हणत असतो एक मिनिट जर आईनं ह्यामध्ये विष टाकले ना तर असू दे तो चहा मी पितो आणि इकडे. तेव्हा लगेच आता इकडे तो चहाचा कप हातामध्ये घेतो. तिथे सुधाकर येतात आणि लगेचच म्हणत असतात एक मिनिट तो चहाचा कप तुम्ही दोघांनी कोणीही प्यायचा नाही. कारण इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजेच की काही जरी झालं ना तरीसुद्धा हा चहा तुम्ही दोघं पिणार नाहीत. मला माझ्या सुनेवर सुद्धा तेवढाच विश्वास आहे आणि मला माझ्या बायकोवर सुद्धा तेवढाच विश्वास आहे आणि त्यामुळे हा चहाचा कप जो आहे तो मी पिणार आहे. त्यावर मीरा म्हणत असते नाही बाबा असं करू नका. हा चहाचा कप तुम्ही अजिबात नाही प्यायचा. तेव्हा सुधाकर म्हणत असतात असू दे जे काही व्हायचं आहे ना ते मला होईल. बाकी इथे कोणालाच त्याचा त्रास तर होणार नाही. त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे जे काही सत्य आहे तो म्हणत असतो अरे बा तू कशा पायी पितो अण्णा मी पितो. तेव्हा आता सुधाकर म्हणत असतात होऊ दे मला जे काही व्हायचं आहे ना ते सगळं काही होऊ दे पण हा जो काही चहाचा कप आहे ना तो मीच पितो. असं म्हणून आता इकडे तो चहाचा कप सुधाकर हातात घेतात आणि तेव्हा ते म्हणत असतात काय ग निरूपा तू याच्यामध्ये काहीच नाही ना घातलंस. तेव्हा निरूपा म्हणत असते नाही हो मी याच्यामध्ये काही नाही घातलं. त्यावर आता सुधाकर म्हणत असतात ठीक आहे मग तू काही नाही घातलं तर मला कुठे काय होणार आहे काहीच नाही होणार ना. म्हणून सुधाकरने आता तो चहाचा कप घेतलेला असतो आणि त्यानंतर ते पिणार. त्याच वेळेला आता इकडे निरूपा त्या चहाचा कपाला धक्का देते आणि तो कप इकडे खाली पडतो. खाली पडल्यानंतर त्यातील सगळा चहा सांडला जातो. आता सगळा चहा सांडल्यानंतर इकडे लगेचच आता सुधाकर म्हणत असतात काय केलंस निरूपा तू हे का हा सगळा चहा जो आहे तो सांडून टाकलास. तेव्हा ती म्हणत असते हो ह्यामध्ये विषच टाकलं होतं. मला मीराला मारायचं आहे आणि त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. मला ही फुलवाली अजिबात आवडत नाही. त्यावर सत्या म्हणत असतो अगं आई तू असं का करतेस. ती माझी बायको आहे. जरी तुझी बायको असली ना तरीसुद्धा मला तिचा राग येतो आणि मला ती तुझ्या आयुष्यामध्ये अजिबात नको आहे. म्हणून मी हे सगळं काही केलंय आणि काही चुकीचं केलं नाही आहे मी. मरू दे मेली तर मेली असं इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे सुधाकर म्हणत असतात अगं निरूपा काय चाललंय तुझं हे. कुठल्या मातीची बनलेली आहेस ग तू. कधी सुधारणार आहेस तू. तुला कळते का तू कशी वागतेस आणि काय करतेस ते. नाही नाही आता तुझ्या ह्या चुकीला अजिबात माफी नाहीये. तुला ह्या घरामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही. असं म्हणून आता सुधाकर निरूपाच्या हाताला पकडतात आणि तिला धक्के मारतच घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा मीरा आणि सत्या सुद्धा पाठीमागे येतात. सत्याला धड नीट चालता येत नसतं पण तरीसुद्धा आता इकडे तो पाठीमागे येतो आणि बापाला आवाज देत असतो अरे बाप असं करू नको ना नको ना आईला बाहेर काढू असं म्हणत असतो. तेव्हा सुधाकर म्हणत असतो अरे किती आणि कशा हिच्या चुका पदरात घालायच्या पोटात घालायचे. ही आज सुधरेल उद्या सुधरेल पण ही सुधरायचं नावच घेत नाही. काय करायचं नेमकं सांग ना. कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडून आणायच्या काय करायचं मला कळत नाही.
किती आणि काय काय हिला समजून सांगायचं, पण हिला आकाशाने काहीच फरक पडत नाही असं सुद्धा सुधाकर म्हणत असतो. त्याच वेळेला आता इकडे निरुपा म्हणत असते, अहो तुम्ही काही डोक्यावर पडलात का? तुम्ही असं कसं करू शकता? तुम्ही मला घराच्या बाहेर नाही काढू शकत. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, का नाही काढू शकत? अहो मी तुमची बायको आहे ना. बायको असली म्हणून काय झालं? आत्ता फक्त घराच्या बाहेर काढलंय. जर नाही ऐकलंस तर पोलिसांकडे सुद्धा द्यायला कमी करणार नाही, कारण तुला मी कसं आणि किती समजून घ्यायचंय. तू अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेस. असं सत्याने तुझं काय बिघडवलं आहे का की तू त्याच्या सतत जीवावर उठतेस? अगं तू त्याच्या बायकोला मारण्याचा प्रयत्न करतेस. तू बाई आहेस की कोण आहेस हे मी खूप अगोदरच करायला पाहिजे होतं, पण ह्या सगळ्या गोष्टीला करण्यामध्ये फार उशीर झालाय. त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. तुला ह्या घरामध्ये, माझ्या घरामध्ये राहण्याचा काही एक अधिकार नाही. अहो असं काय करताय? मी तुमची बायको आहे. आपण एवढे दिवस संसार एकत्र केलाय, मग तुम्ही मला आता असं वाऱ्यावर सोडणार आहात का? त्यावर सुधाकर म्हणत असतात, तीच तर माझी खूप मोठी आणि खरी चूक झाली की मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करायला लागलो. पण नाही, अजिबातच नाही, मी हे फार चुकीचं केलंय असं म्हणून आता इकडे शेवटी निरुपाला सुधाकरने धक्के मारतच घराच्या बाहेर काढलेलं असतं. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला ते सगळं काही झाल्यानंतर मीरा किचनमध्ये असते आणि अक्षरशः रडत असते. तेव्हा रिया तिथे येते आणि म्हणत असते, काय झाले? का रडतेस तू? प्लीज रडू नको ना. तेव्हा मीरा म्हणत असते, काय करू? रडू नको तर? मला फार वाईट वाटायला लागलेलं आहे ग. खरं तर माझा हा सगळा काही करण्याचा हेतू वेगळा होता, पण वेगळंच झालेला आहे. बघ ना, इथे बाबांनी तर आता चक्क आईला घराबाहेरच काढला आहे. काय करायचं मला तेच काही कळत नाही. तेव्हा आता इथे ती म्हणत असते, ते सगळं काही ठीक आहे, काय करायचं आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टींचा तू इथे विचार करू नकोस वहिनी. हे बघ, आता ज्याच्या त्याच्या चुकीची शिक्षा ज्याला त्याला मिळतेस ना, मग एवढ्या सगळ्या गोष्टीचा तू इथे का विचार करतेस? हे बघ, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अजिबात स्वतःला त्रास वगैरे करून घेऊ नकोस. तेव्हा मीरा म्हणत असते, त्रास कसा करून घेऊ नको? तू बघितलंस ना काय झालंय म्हणून, आणि कशा पद्धतीने सासूबाई ह्यांच्या जीवावर उठल्या होत्या. तेव्हा ती म्हणत असते, मग तुला त्या सगळ्या काही गोष्टी इथे कळतायत ना की कशा पद्धतीने त्यांनी हे सगळं काही केलंय म्हणून, मग उगाचच वाईट वाटून घेऊ नकोस. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही, काही जरी झालं तरी सासूबाईंना ह्या घरामध्ये आणायचं. तेव्हा रिया म्हणत असते, अगं वेडी आहेस का बहिणी तू? कसं घरामध्ये आणणार आहेस? आणि त्या मॉम ज्या पद्धतीने वागल्यात तरी सुद्धा तू त्यांना माफ करणार आहेस का? त्याच वेळेला आता इकडे मीरा म्हणत असते, ते तर बघू नंतर काय होतंय तर, पण आत्ता मात्र सासूबाईंना ह्या घरामध्ये आणणं फार गरजेचं आहे. आता इकडे सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा पंकज तिथे येतो आणि पंकज आल्यानंतर तो म्हणत असतो, बाबा तुम्ही हे खूप चुकीचं केलंय. तुम्ही आईला का आणि कशामुळे घराबाहेर काढलेला आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती ह्या घराची मालकीण आहे, ह्या घराचा एक मेंबर आहे, तरी सुद्धा तुम्ही तिला घराबाहेर का बरं काढलंय? आणि त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, घराबाहेर का काढले असं तुझं म्हणणं आहे ना? मग तुला एक गोष्ट सांगू का? सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की तुला एक गोष्ट सांगतो, तुला जरी घराच्या बाहेर जायचं असलं ना तरी सुद्धा तू जाऊ शकतोस, तू सुद्धा ह्या घरामध्ये राहू नकोस. असं म्हणून आता सुधाकर पंकजची बॅग भरून आणतात आणि त्याच्या समोर ठेवतात आणि म्हणत असतात, जा, तू सुद्धा ह्या घरामध्ये राहू नकोस. तुझा सुद्धा ह्या घरामध्ये राहण्याचा काहीच अधिकार नाही, काही एक संबंध नाहीये तुझा ह्या घरामध्ये राहण्याचा. आत्ताच आत्ता तू ह्या घरामधून चालता हो, असं सुधाकर आता इकडे स्पष्टपणे बोलत असतात. त्याच वेळेला आता इकडे पंकज म्हणत असतो, तुम्ही असं का करताय? हे बघा, आई ह्या घरामध्ये आहे आणि ती सोडून गेली. तेव्हा ते म्हणत असतात, ते सगळं ठीक आहे, पण मी तुला सांगितलं ना तुला ह्या घरामधून जायचं आहे म्हणून, तर मग तू ह्या घरामध्ये राहणार नाही आहेस. चल, मी आत्ताच्या आत्ता तुला तिकडे तुझ्या आईकडे सोडून येतो. असं म्हटल्यानंतर आता सगळेजण सुधाकरला समजावत असतात, पण सुधाकर म्हणत असतात, नाही, अजिबातच नाही. काही जरी झालं ना तरी सुद्धा निरुपा पुन्हा ह्या घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवणार नाही आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तर आता प्रेक्षकांनो, हे सगळं काही सांगितल्यानंतर मीराला मात्र फार मोठा धक्का बसतो. सत्या तर काहीच बोलत नाही आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सत्या विचार करतो की माझी आई असं माझ्यासोबत का आणि कशासाठी वागत असेल, का ह्या सगळ्या गोष्टी ती करत असेल, काय असेल नेमकं, का असं होत असेल, असा विचार तो करतो. पण मीरा म्हणत असते, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा सासूबाईंना ह्या घरामध्ये पुन्हा आणणारच, असा इकडे आता तिने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटी मीराने निरुपाला घरी आणलेलं असतं आणि जेव्हा निरुपा घरी येते तेव्हा मात्र इथे आपण पाहतो की सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते.
आणि ती म्हणजे की आता सत्या जो आहे तो निरूपाला घास भरवत असतो आणि सत्या निरूपाला घास भरवत असताना निरूपा खात नसते आणि त्याच्यावर फार राग आणि चिडचिड करत असते. तेव्हा सत्या म्हणत असतो, अगं असं का करतेस, प्लीज खाऊन घे ना. तेव्हा निरूपा म्हणत असते, अजिबातच नाही, हे सगळं तू मला का आणि कशामुळे खायला देतोयस, मला अजिबातच नको आहे, तू आत्ताच्या आत्ता गप्प बस. तेव्हा तो म्हणतो, अगं आई असं काय करतेस, तू माझी आई आहेस ना. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, मी कोणाची आई बी काहीच नाहीये, मला हे अजिबात खायचं नाहीये. त्यावर सत्या म्हणत असतो, का असं करतेस पण तू. तेव्हा मीरा म्हणत असते, त्या अगदी बरोबर बोलते, त्या तुमच्या आई नाहीतच. तेव्हा सत्या म्हणतो, म्हणजे हे सगळं काय आहे. त्यावर लगेच आता इकडे मीरा म्हणत असते, कारण त्यांनी तुम्हाला जन्म दिला नाही आणि तुमची कोण आई आहे हे मी लवकरच तुम्हाला पुराव्यानिशी आणि तुम्हाला तुमची आई का सोडून गेली ह्या सगळ्या गोष्टी लवकरच मी तुम्हाला सांगेल, असं मीराने शेवटी सत्याला सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, आता साधी माणसं ही मालिका 2 दिवसाची आपली सोबती राहिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला दुसरी कोणती मालिका आणि कोणत्या मालिकेचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. भेटूयात अशाच एका नवीन रिव्ह्यू सोबत. तोपर्यंत धन्यवाद.